तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर 2 दिवसापूर्वी मनोरुग्ण सनातीनवाल्यांनी ते बूट फेकून साहेबांवर बूट फेकला। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये बूट फेकण्याचे कारण अजूनपर्यंत अद्याप समजलं नाही। पण बाबासाहेबांच्या स्वप्नातले, कारण बाबासाहेबांनी घटना लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं की जातीय कधी संपल, जेव्हा देशाचे राष्ट्रपती दलित होईल आणि न्यायाधीश म्हणून जे विराजमान होतील ते म्हणजे भूषण गवई। गवईंचा इतिहास सांगताना मला थोडंसं योग्य वाटेल आणि चांगलं वाटेल, कारण गवई काय असेच तिथपर्यंत पोचले नाहीये। कारण गवई हे औरंगाबाद नागपूरच्या यांचं गाव आहे। त्यांचे वडील रिपब्लिकन पार्टीचे पॅन्थर म्हणून काम खूप वर्षापासून पाहिलंय। त्यांच्या आईने पण खांद्याला खांदा लावून ते काम केलेलं आहे आणि काम करताना त्यांचा मुलगा, जे बाबासाहेबांनी सांगितलं, महात्मा फुलेंनी सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्याचबरोबर 18 पगड जात घेऊन त्यांनी जे नागपूरची दीक्षाभूमी मोठी सर्वात बनवलेली, कारण 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी तिथे दीक्षाभूमी घेतली। त्याच्यानंतर दीक्षाभूमीचं टेचर कसं बनवायचं तर त्यांच्या वडिलांनी तेव्हा सुरुवात केलेली आहे आणि ती इतिहासात नाव झालेलं आहे नागपूरमध्ये। आणि तेच आज बघा तुम्ही की सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पदावर बसल्यानंतर की तो कोण आहे, माणूस काय आहे, एवढा आदरपूर्वक असतो। आम्ही पण कोर्टात जातो, जरी साधा वकील असेल आणि कोर्टाचा अवमान करणारी जी माणसं असतील, ती मनोरुग्ण असतील किंवा कुणी सांगितल्यावर तिथं जातात, हे पाहणं खरे गरजेचं आहे। कारण राकेश तिवारी हा नावाचा जो व्यक्ती आहे, आमची आज मागणी असेल, पुरंदर तालुका शाहू फुले आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्ष इथं सर्व आलेले आहे, कारण राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल त्याच्यावर झाले पाहिजेत आणि ऑट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कलम 35 नुसार त्यांच्यावर लगेच, म्हणजे जे परत होणाऱ्या भविष्यामध्ये असा मनोरुग्ण तयार होणार नाही। त्याच्यामुळं थोडंसं सरकारवर बसलेलं आहे, त्या सरकारने पण हे विचार केला पाहिजे की ज्या गोष्टी होतात, कारण ही 2री 3री 4थी वेळ आहे की दलिताचा चालतोय का नाही हेच आम्हाला प्रश्न पडत चाललेला आहे। कारण मध्ये राष्ट्रपती असतील, दलित आहे म्हणून मंदिरात जायला परवानगी नव्हती दिली। त्यांच्या हातून जे नवीन आपलं न्यायालय सर्वोच्च खंडपीठाने पण सांगितलेलं आहे की दलित असून तुम्ही जर अशी जर वागणूक देत असेल तर कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। मग गुन्हा का थांबतोय, कुठं थांबतोय गणित, हे अजूनपर्यंत सापडलं नाही। रिपब्लिक पक्ष, आठवले गट आणि सर्वच पक्षांनी मिळून सर्व पक्षीय मिळून आज या ठिकाणी आपण निश्चित सभा आयोजित केली। त्याबद्दल सर्व या ठिकाणचे ग्रामस्थ, सर्व समाजातील सर्व स्तरातील ग्रामस्थ या ठिकाणी निषेध करतात। तर झालेली घटना दुर्दैवी किंवा निषेध करण्यासारखीच ही सर्वांना माहिती। फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवईंवर हल्ला झाला। हा हल्ला खरं तर एक कोत्या मानसिकतेच्या एका वकिलांनी केला आणि निश्चितपणे राजू तुम्ही जे सांगितलं की कुठल्याही सर्वोच्च पदावर, कुठल्याही उच्च पदावर जात असताना मेरिटवरच जातं। आरक्षणाचा मुद्दा हा आरक्षणाचा ठराविक 3-4 पायरी एवढाच टप्पा आहे। त्याच्यानंतरचं जे काय प्रगती असेल किंवा जे काय प्रमोशन्स असतील ते प्रमोशन मेरिटवर केले जातात। खरं तर या निषेध सभेच्या माध्यमातून नियनात भर राजू पसेटने टाकले, त्याच्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खरं तर हा विषय जो आहे तर हा विषय मला असं राहून वाटायला लागतं की खरं तर याच्यावर कारवाई करायला विलंब लागतो, म्हणून लोकांच्या मनात शंका कुशंका उपस्थित होतात। तर त्वरित सरकारने याच्यावर जेरबंद होण्यासाठी, ह्या गोष्टींना कुठंतरी आळा बसण्यासाठी
अशा लोकांवर त्वरित कारवाई करावं. त्यासाठी वेळ पडली तर अमेंडमेंट चेंज करून घ्यावं. निश्चितपणे मला या गोष्टी वाटतात. आणि दुसरी गोष्ट की कुठंतरी प्रसिद्धी मिळती म्हणून अशा प्रकारची घटना करायच्या आणि समाजामध्ये प्रकाशझोतामध्ये यायचं ही एक मानसिकता लोकांची झाली. कारण त्यापासून एखादी घटना शाई फेक असेल, चप्पल फेक असेल, हे केल्यानंतर कायद्याने दिलेल्या चौकटीमध्ये जर बघितलं तर त्याला शासन अत्यंत तुटपुंज राहतं. त्याच्यामुळं कुठंतरी कठोर शासन अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला जर चप्पल मारली तर जाग्यावर त्या व्यक्तीला 7 वर्षाचा कारावास वगैरे इतकी जर कठोर कारवाई असेल तर इथून पुढच्या भविष्यामध्ये आपण कुठेतरी लाईमलाईट मध्ये यावं. म्हणून असे करणारे कृत्यांना आळा बसेल एवढंच या निमित्ताने मी निश्चितपणे सांगतो आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण सर्व निरेतील ग्रामस्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज देशामध्ये जे राष्ट्रपतींना शपथ देतात आणि राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ देतात अशा या उच्च पदस्थ न्यायाधीशांच्यावर जो कोर्टामध्ये भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा मी व्यक्तिशः तसेच सासवड बार असोसिएशन तसेच महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. जे आज आपण पाहिलं तर त्यांचं जे पद आहे त्याच्या पुढचं पद कुठलंही नाही. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि राष्ट्रपती हे दोघं एकमेकांना शपथ देतात कारण त्यांच्या पुढं दुसरं कोणी नाही आहे. तिथं आपल्याला पाहिलं तर त्यांच्या अधिकाराच्या पुढं वरिष्ठ अधिकारी कोणी नाही. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते आणि राष्ट्रपती यांचं इक्वलच तेवढं ते त्यांचं ही महत्त्व आहे. आणि अशा व्यक्तीवर जो भ्याड हल्ला झालेला आहे आणि कोर्टावर जर असे हल्ले व्हायला लागले तर ते नागरिकांच्या दृष्टीने किंवा सर्व भारतीय वासियांच्या दृष्टीने चुकीचा असा संदेश जातो. आणि त्याच्यामुळं जो कोर्टाबाबत जो आदर आहे तो राखला पाहिजे. आजही कुठल्याही कोर्टात जाताना अगदी शर्टचं बटन लावलेलं नसेल तरी बाहेरच सांगितलं जातं की शर्टचं बटन लावून आज जा. एवढा कोर्टाचा आदर आपण सर्वसामान्य माणसाने पाळतो आणि पाळत राहायला पाहिजे. एवढं त्या कोर्टाचं महत्त्व आहे. आणि हा जो हल्ला झाला आहे त्याच्याबद्दल मी पुनश्च एकदा जाहीर असा निषेध व्यक्त करतो. नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारधारेत घेतल्या जातं. कारण समता, न्याय, बंधुत्व ह्या 3 अधिकार आपल्याला सर्व जाती धर्मांना दिलेले आहे. पण सध्या आपण पाहतोय की सरकार आपल्याला एका चुकीच्या दिशेकडे नेताना दिसतंय. जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद. तर ह्यात आपण न अडकता, आपण आपल्यात न मांडता आपण ह्यांच्या विरुद्ध उठलं पाहिजे सगळ्यांनी. खऱ्या अर्थाने खरी दिशा आपली ही आहे. आपल्याला चुकीच्या दिशेकडं नेण्याचं काम सरकार करतंय. त्याच्यामुळे आपली दशा झालेली आहे जनतेची. तर ही दशा आपल्याला करायची नसेल तर तुम्ही जर पाहिलं तर सर्व महापुरुष वेगळ्या जाती धर्माचे होते परंतु विचार एक होता. तर हा विचार जर खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा आपल्याला अस्तित्वात आणायचा असेल तर पहिला जातीवाद मिटू, धर्मवाद मिटू, प्रांतवाद मिटू. आणि आमच्या ज्या लोकशाहीमध्ये आमचा जो आज हाल चालल्यात, आमच्यावर जो अन्याय चाललाय तो कुठंतरी दूर झाला पाहिजे. हा सरकारला आम्ही सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे. अन्यथा आम्हाला आमचं जगणं असहाय्य केल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र आलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही एकमेकांच्यात पेरली पाहिजे. तुम्ही आमच्यात आपल्यात आपण सगळे एक असा नारा दिला पाहिजे आणि तरच आपल्या संविधानाला महत्त्व राहील. अन्यथा भूषण गवईवर जो एका माते फिरून जो हल्ला केला तर तो एक न्याय मंदिरात एका न्यायदेवतेचा बूट विकून उचलणे, त्याला मारण्याची हिंमत करणे, ही हिंमत येते कुठून, त्या ह्यांना बळ देतो कोण, हेही शोधणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी एकत्रित राहावे, प्रेमाने राहावे हीच माझी भावना असेल. एवढंच बोलतो आणि मी त्या वकिलाचा जाहीर निषेध करतो. आणि मी माझे 2 मान्यवरांचं मी प्रथमतः स्वागत करतो. जी घटना घडली सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला या हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. कारण जे असे हल्ले होतात आणि ह्यांना बळ कोण देतं. कारण असं जर झालं तर सर्वसामान्य माणसांनी न्याय कुणाकडे मागायचा. खरं तर अशा लोकांमुळे जातीय तेढा निर्माण होऊ शकतो
आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। मी सर्व समाजाच्या वतीने, सकल धनगर समाज, ओबीसी समाजाच्या वतीने मी एक जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा भ्याड हल्ला केलाय ॲडव्होकेट, त्यांच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई। भ्याड हल्ला झाला आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्चपदी असलेले भूषण गवई साहेब। तसं पाहिलं तर सर्वसामान्य जनतेचा या न्यायव्यवस्थेवरच विश्वास आहे। एकंदरीत जर विचार केला तर न्यायव्यवस्था ही सर्वात मोठी व्यवस्था म्हणून आहे आणि जर त्या ठिकाणी अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य माणसाने जायचं कुठं? एकंदरीत जर विचार केला तर त्या गवई साहेबांना खरं पाहिलं तर या मातेपूरला त्याच वेळेला शिक्षा द्यायला पाहिजे होती। त्यांच्यावर तशा प्रकारचे अधिकार होते, 6 महिन्याचे कैद ताबडतोब झाले असते, परंतु तशा प्रकारचं मोठ्या मनाने त्या गवई साहेबांनी त्याला कुठला सगळं काही परत दिलं आणि मोठं म्हणून दाखवलं। मानानं एक पवित्र ग्रंथ समजला जातो, ज्या पवित्र ग्रंथाच्या आधारे भारत देशाची सर्व कार्यप्रणाली चालू असते आणि आहे पण आणि भविष्यात सुद्धा चालू राहील। जो गवई साहेबांच्या भ्याड हल्ला झाला म्हणून अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे। भूषण गवई यांच्यावरती जो हल्ला झाला सर्वोच्च न्यायालयात, हा काय कुठल्या पक्षासाठी आम्ही या ठिकाणी एक पक्ष म्हणून आलेलो नाही किंवा एक समाज म्हणून आलेलो नाही, एक संविधान वाचवायसाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण गोळा झालो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्यावरतीच हा हल्ला झाला का ते एक प्रकारे। त्याबद्दल मी जो राकेश कोण वकील होते त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त। हल्ल्याप्रकरणी पहिल्यांदा मी त्यांचा निषेध करतो। खरं तर ह्या गोष्टी झालेल्या नाही पाहिजेत। प्रत्येक गावात जातीवाद हा उपळून येतो, कोणीतरी मातेबेरो काहीतरी करत असतो, त्याच्यामुळे इतर समाजांना त्याचा त्रास होतो। या गोष्टी झालेल्या नाही पाहिजेत। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून या आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपण सर्वजण, सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक खरं तर जमलेलो आहोत। खरं तर सरन्यायाधीश आणि मगाशी वकिलांनी सांगितलं की राष्ट्रपती पद, हे दोन्ही पद एवढे सर्वोच्च आहेत की त्याच्या पुढं पद नाही। परंतु ह्या सरकारने, माझं तर असं मत आहे वैयक्तिक, जर आज देशाच्या सर्वोच्च पदाच्या वरती व्यक्ती काम करत आहे आणि त्याच्यावरती जर हल्ला होत असेल तर त्याच्यावर ताबडतोब कडक देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खरं तर लगेच कारवाई केली पाहिजे। कारण असं जर होत चाललं तर आज आपण संविधानापासून बाजूला चाललोय असं दिसतंय। कारण या व्यक्तीवरच जर त्या ठिकाणी हल्ला होत असेल तर उद्या भविष्यामध्ये न्यायालयावरचा विश्वास उडल्यासारखं होणार आहे। त्यामुळं सरकारने याचा निषेध न करता खरं तर ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं वैयक्तिक मत आहे। कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या अनुषंगाने खरं तर हे पद तिथपर्यंत ते पोचलेले आहेत आणि हे करत असताना जर एखादा न्याय देत असतील, न्यायमूर्ती म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असतील आणि अशा व्यक्तीवर जर वकिलासारखाच त्या ठिकाणी माणूस बुटफेक करण्याचा प्रयत्न करत असेल तर आज संविधानाचा अपमान केल्यासारखा आहे। त्याच्यामुळं सरकारला माझी विनंती आहे की आपण ताबडतोब याच्यावर कारवाई केली। महामान्य संविधानाला मानणारा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, जो हल्ला सर्वसामान्य माणसांवर हल्ला आहे, याचा मी जाहीर निषेध करतो। बंधू आणि भगिनींनो, आज आपण देशाचं सर्वोच्च न्यायालय, त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने जो भ्याड हल्ला करायचा प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून आपण जमलेलो आहोत। बंधूंनो, बाकीच्या सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे, पण एक लक्षात घ्या की ह्या पाठीमागची जी मनोवृत्ती आहे ना त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे। आल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला
आता मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जाहीर असा निषेध आणि श्री बापूसाहेब डाहुरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी प्रथम 6 तारखेला देशाचे 6 तारखेला जे श्री भूषण गवई यांच्यावरती भ्याड हल्ला झाला त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एखादी व्यक्ती एवढं मोठं कृत्य करते. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस हल्ला झाला त्याच्या 8 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की बाबा विष्णूची मूर्ती आहे आणि ते म्हणून प्रश्न मांडून त्या प्रश्नाची उत्तरं किंवा त्याबद्दल त्यांना ती माहिती मिळू शकली असती. पण 8 दिवसात नेमकं झालं काय? 8 दिवसात नेमकी ताकद त्यांना कुठून मिळाली आणि हे कृत्य केलं? खऱ्या अर्थाने हे करत असताना ह्याच्या मागे कुणाची ताकद आहे ही सुद्धा प्रशासनाने त्याचा शोध लावावा, त्याच्यावरती कठोर अशी कारवाई. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावरती ज्या व्यक्तीनं परवा कोर्टमध्ये कामकाज चालू असताना बूट फेकण्याचा प्रकार केला त्याचा प्रथमतः या गावच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. खरं तर भूषण गवई हे कुठल्या एका समाजाचे व्यक्ती नाहीत, तर ते आहेत देशाचे व्यक्ती, देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून ती व्यक्ती त्या ठिकाणी विराजमान झाली. आणि कधी कधी काही व्यक्ती वरच्या पदावरती गेल्यानंतर काही व्यक्तींना खटकतं आणि तोच प्रकार त्या खटकण्याचा परवा आपल्याला दिसून आला. ज्या दिवशी दिनदुबळ्या व्यक्तीवरती अन्याय होतो त्याला एकमेव आशेचा किरण असतो ते म्हणजे न्यायालय. आणि न्यायालयावरतीच असे हल्ले व्हायला लागले तर या लोकांनी, या जनतेने, या समाजाने न्याय मागायचा कुठं हा प्रश्न आज आमच्यासारख्या तरुण पिढीला पडल्याशिवाय राहत नाही. भूषण गवई यांच्यावर हल्ला झाल्यानंतर फक्त आंबेडकर चळवळीनेच ह्याचा निषेध करणं अपेक्षित नाही, तर त्याचा निषेध सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील आणि सर्व जनतेने करणं अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपल्या निरश उतकर गावामध्ये सर्व समाजातील आणि सर्व राजकीय पदाधिकारी इथे जमलेत. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आम्ही हेच दाखवून देतो की जरी समाजात किंवा आपल्या देशात जातीयवाद असेल, धर्मवाद जरी होत असला तरी आमच्या गावामध्ये अजून एकही आहे. आणि आमचं गाव हे नेहमी हेच दाखवून देतं की कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असू देत किंवा समाजाचं कोणतंही आंदोलन असू देत किंवा काय असू देत, आम्ही सर्व प्रकारचे राजकारणी असतील किंवा मग सर्व जातीय बांधव असतील ते नेहमी एकत्र असतो. जे आपल्या पूर्वजांनी किंवा थोर महापुरुषांनी जे सांगितलंय की जे नेहमी सर्व जातीय धर्माच्या लोकांना एकत्र येऊन जे काम करत आलेत, तर ते कुठेतरी हे आता असे मनोरुग्ण जे समाजात आहेत तर ते कुठेतरी जातीयवाद किंवा असं दंगली वगैरे काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हे खूप निषेध नोंदवणं एवढं तर हे नाहीच आहे. कारण की हा ज्यांच्याकडे आपण न्याय मागतो त्या न्याय देवतेचं जर एखादा बूट फेकून बॅड हल्ला करत असेल तर अशा मनोरुग्ण व्यक्तीचा मी निषेध करते. समाजातील लोक त्या ठिकाणी जमलेले एक सर्वोच्च पद म्हणून ज्या पदाकडे बघितलं जातं त्या पदाला देखील एक चुकीच्या पद्धतीनं कोणतरी कृत्य करून एक डाग लावण्याचा प्रयत्न करत झाला आहे. या संबंधित गोष्टीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. माझी शासनाला विनंती एवढीच राहील की ज्या व्यक्तीकडनं हे कृत्य झाले त्या व्यक्तीला कठोरात कठोर त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे. शासन एवढं कठोर झालं पाहिजे की पुढच्या वेळी असं कोणतंही कृत्य करताना एखादा व्यक्ती 10 वेळा विचार करेल. त्यामुळं या व्यक्तीवर कठोर शासन झालं पाहिजे.
जे कृत्य झालं हे खरंच चुकीचं झालेलं आहे. सर्वोच्च पदाला ज्याच्याकडे न्याय देवता म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो, त्या न्याय देवतेवर त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. त्यामुळे या झालेल्या गोष्टीचा मी जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे, क्रांतीबा ज्योतिबा फुले, आद्यक्रांती उमाजी नाईक, सर्वच समाज परिवर्तनवादी विचाराच्या महापुरुषांच्या आचार विचाराला तीव्र अभिवादन करतो. 6 तारखेला भारताचे सर्वोच्च न्यायालय भूषण गवई साहेब यांच्यावर एका सनातनी, माथेफिरू, अज्ञान आणि बावळट, अभ्यासू असणाऱ्या वकिलांनी त्यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये बूट फेकून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान केला. खरं तर ती पार्श्वभूमी बघितली तर त्याला संविधान मान्य नाही, त्याला सनातन धर्म मान्य आहे. मी त्या शपवड्याला निरतून एक भीमाणू आहे म्हणून प्रश्न विचारतो. राजा 1949ला भारतीय स्वातंत्र्य संविधान तयार झालं, लोकशाही राज्य तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुला त्या ठिकाणी उभं राहायची जागा मिळाली. माझ्या क्रांतीबा ज्योतिबा फुलेंचा त्याग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, यातून तो ते उभा राहिलाय. तुझी डिग्री त्या ठिकाणी सनातन माणसाने दिली नाही तर संविधानाने त्या ठिकाणी दिली. या गोष्टीचा मी प्रथम तुला जाण करून देतो. खरं तर घटना 6 तारखेला झाली आबा. 3 निरेमध्ये या ठिकाणी या घटनेचा निषेध कसा करावा, कोणाची संवाद साधावं या संदर्भाने चर्चा करत आहे. प्रस्थापित इथं असणाऱ्या सर्वच राजकीय सामाजिक असणाऱ्या सर्वांनाच विनंती करतो की तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलाय ती खुर्ची पण संविधानांची आहे आणि आपल्याला आपण राजकारण करण्यापेक्षा आता सध्या आपले संविधान वाचवायची गरज आहे. मी त्या सनातन असणाऱ्या वकिलाचा जाहीर निषेध करतो, राकेश तिवारी यांचा जाहीर निषेध करतो. असे हल्ले हे करणं तुमची अवकात नाही. तुम्हाला जर हल्ले करायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रज्ञाशील करुणाचा धम्म दिलाय आणि त्याच अंकुशाने आज निरेमध्ये फक्त लेखणीनी त्याच्यामध्ये असणारे आमचे स्वप्नील कांबळे असतील, अमोल साबळे असतील, युद्ध प्रशासनाचे बापूसाहेब ढावरे असतील, अशा बऱ्याच संघटनेच्या वतीने आम्ही लेखणीने आज आंदोलन या ठिकाणी करतोय आणि तो संविधानाचा आदर मानतोय. तुम्ही जर संविधानाला मानत नसताल, संविधान बाजूला ठेवून जर आमच्यावर लढायचं भ्याड हल्ला करत असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा भीमा कोरेगाव 1818ची जाण करून दिल्याशिवाय या ठिकाणी या ठिकाणी भीमा आयोग गप्प बसणार नाही. भ्याड हल्ले करणं ही आमची ताकद आहे. प्रशासनाला माहित आहे गुन्हे करणं आमचं काम आहे, तुमचं काम नाही. तुम्ही जर असे हल्ले करत असाल तर समोर समोर येऊन करा. आमचा एक भीमा अनुयायी असेल, एक दलित मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता तुम्हाला त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यापुढे हे सगळे हल्ले परतण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचंय. अनेक वर्ष तुम्ही राजकारणात या ठिकाणी करत असतात, परंतु राजकारण करत असताना या ठिकाणी तुम्ही या निरेमध्ये भाईचारा आणि एकोपाची गाठ बांधलेली आणि त्यासाठी तुम्हाला काम करायला लागेल. आता थोडंसं वातावरण वेगळं आहे आणि त्या वेगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्या गावचं एकोपा कसं टिकल या संदर्भामध्ये आपण तुम्हाला काम करायचंय. पुढे त्या ठिकाणी संविधानामध्ये हल्ले झाले, पुन्हा आपल्या या ठिकाणी ग्रामपंचायतवरती हल्ला होणार या ठिकाणी हे सनातनी कमी पडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. आणि सर्व संघटना या ठिकाणी अगदी रात्री मिशे टाकला आणि सर्वजण उपस्थित झालो या गोष्टीचा निषेध करतो. ही तर गर्दी नाही पण गर्दी आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं या ठिकाणी प्रशासकापर्यंत पोहोचवायचं काम करावं. आम्ही संविधानाचा आदर करतो, आम्ही संविधान अजून बाजूला ठेवलं नाही आणि जर संविधान जर बाजूला ठेवून जर आम्हाला लढायचं असेल तर अजून पण आमच्या पूर्वजनाची गुरं कापण्याची हत्यारे आमच्याकडे अजून आहेत, फक्त त्याला धार लावायचं काम आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या तिवारीचा जाहीर निषेध करतो. जय भीम. भूषणजी गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, एका विकृत माणसाने ज्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मागायला उभे असतो आणि जे न्याय देऊन करतात अशाच लोकांकडनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पायामल्ली केली जाते. त्यावेळेस या लोकशाहीमध्ये आपण नक्की आहोत का असा विचार करण्यास भाग पडतं. परंतु जो काही त्या ठिकाणी तिवारी या व्यक्तीने एक सुशिक्षित ॲडव्होकेट असताना देखील हे डेअरिंग केलं, त्याची मला क्यू येते की तुम्ही ज्या कोर्टामध्ये
जिथं खऱ्या अर्थाने कायद्याच्या बाबतीमध्ये सगळा अभ्यास करून त्या ठिकाणी न्याय देवता आणि त्या न्याय देवतेवर तुम्ही असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करता, खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या वकिलाला किंवा त्या विकृत माणसाला त्या ठिकाणी मला वाटतंय की त्या ठिकाणी त्याला शिक्षा का झाली नाही, कारण त्या ठिकाणी न्यायदेवतेने किंवा त्या न्यायाधीशांनी त्याला माफ केलं असेल. सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई त्यांच्यावर ज्या माते फिरूनी हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी नीरा आणि नीरा परिसरातील सर्व जाती धर्माची, सर्व राजकीय पक्षाची, विचाराची, विचारवंत सगळे एकत्र येऊन ह्याचा निषेध करण्यासाठी जमलेले सर्व भाऊ आणि बहिणींनी, भारत देशात लोकशाही देश म्हणून ह्या जगात सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. लोकशाही म्हणजे लोकांनी स्वतः निर्माण केलेला, सांभाळलेला, घटना दिलेला, स्वतःचं पालन करणारा या देशाचं संविधान जे आपल्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या विचारावर आपण सगळे चाललो आहोत. कालची घटना त्या माते फिरूनी बूट फेकला त्यावेळेस गवई साहेबांनी सांगितलं की कामकाज सुरू ठेवा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हा स्थितप्रज्ञ विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून हा विचार खरं तर गौतम बुद्धांचा विचार आहे हा, आणि तो विचार तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला की जी आज देशाला आणि जगाला गरज आहे शांततेची, तो विचार तुम्हाला फक्त कृतीतून बघायला मिळाला. एवढी घटना घडून सुद्धा त्यांनी सांगितलं की काही नाही, तुमचं कामकाज सुरू करा, ती बघतील बाकीची. आणि दुसरी बाब आणखी त्यांनी सांगितली की त्याला माफ करून टाका. हे बुद्धदेवापेक्षा काय श्रेष्ठत्व आणखी वेगळं मानायला पाहिजे तुम्ही. या देशाची घटना, या देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक गोष्टीवर चाललेले आहे. ते सांगतात टाटा बिर्लाचे लाखो कोटीची प्रॉपर्टी आणि एखाद्या सामान्य माणसाच्या मजुराची प्रॉपर्टी, त्याची तुलना करता जमीन आसमानाचा फरक आहे, पण मताचा अधिकार मात्र त्याला एकच दिलाय, टाटा बिर्लाला सुद्धा आणि सामान्य माणसाला, शेतात काम करणाऱ्या माणसाला सुद्धा. हे लोकशाहीचं मूळ आपल्या तत्व आहे आणि मूळ विचार आहे. तो विचार आपण करताना की सामान्य माणसाला सुद्धा त्याच ताकदीनं जगता आलं पाहिजे. पण आजचा सगळा विचार करता देश कुठंतरी भरकटतोय असं वाटायला लागतं. आज जाती जातीत राजाभाऊंनी सांगितलं की जाती जातीत ते निर्माण करण्याचं काम चाललंय. आता आपण देशाच्या सर्वोच्च पातळीवरच्या माणसांना केल्यानंतर आपण निषेध करतोय, पण गाव पातळीवरची सगळीच माणसं आपण एकत्रितपणाने बघतोय. आपण एकच विचार करू की या गावात इथून पुढं सजग राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. कोणीही कसलाही विचार कुठल्याही विचाराचा मांडला तरी गावातल्या सगळ्या पक्षाच्या माणसांनी, विचाराच्या माणसांनी, विचारवंतांनी लगेचच एकत्र मिटिंग घ्यायची, लगेच एकत्र बसायचं आणि जिथं जखम झाली ती जखमच काढून टाकायची. अन्यथा ती जखम शरीर आपलं नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, नासवल्याशिवाय राहणार नाही. तो विचार आता सगळ्याच समाजात पेरला जातोय. म्हणून सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एकत्रितपणानं काम करायचं आणि समाज एकत्रित ठेवायचा असेल तर त्या विचाराला, त्या संविधानाला, की जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं त्याला कवटाळूनच आपल्याला बसावं लागेल. म्हणजे काय झालं म्हणून संविधानाचा विश्वास अजिबात कमी होणार नाही. त्या एका कृतीमुळं संविधान परत आणखी तेजस्वी, अमोल दादा त्याला परत चकाकी आली हे लक्षात धरून चला. परत बौद्धांच्या आणि गौतम बुद्धांच्या विचाराला परत झळालेले असं वाटायला लागतं. का तर त्या विचाराची धारणा केल्याशिवाय, इतका संयम पाळून या आपल्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला ना, तर जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही त्याला उत्तर नाही. आपण संविधान मानताना सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च जे न्यायाधीश आहेत त्यांच्या पलीकडं राष्ट्रपती आहे आणि त्याच्या पलीकडं संविधान आहे, त्याच्या पलीकडं मंत्रिपद आणि बाकीचं काही नाही. त्याच्या पलीकडं तुमची संसद आहे. की लोकशाहीनं तुम्ही दिलेली माणसं, निवडून दिलेली माणसं, ती माणसं तिथं मग न्यायनिवाडा करतील, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ शकतात.
अन्यथा सर्वोच्च न्यायालय इतकं न्यायदानाचं काम करणारे आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दिशा कवटाळून बसायचं, विश्वास वाटायचं ते एकच सर्वोच्च ठिकाण आहे आणि त्याला जात घालण्याचं जे काम केलेलं आहे त्याचा सर्वांच्या वतीनं आपण निषेध केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की, ज्योतिबा फुले साहेबांचा, उमाजी नाईकांचा, अण्णाभाऊ साठेंचा.